18 राष्ट्रीय 366 राज्य महामार्गाचा परिसर झाला उजाड माळरान. 12 वर्षात महामार्गासाठी 7 लाख वृक्षसंहार. महामार्गासाठी म्हणून गेल्या 10 ते 12 वर्षात जवळपास 7 लाखाहून अधिक वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. परिणामी राज्यातील झाडून सगळे महामार्ग उजाड वैरान होऊन हॉटस्पॉट बनले आहेत. राज्यात सध्या 18,459 किलोमीटर लांबीचे 16 राष्ट्रीय महामार्ग आहेत, तर 33,705 किलोमीटर लांबीचे 366 राज्य महामार्ग आहेत. या सगळ्या महामार्गांचा गेल्या 10 ते 12 वर्षात विस्तार अथवा रुंदीकरण झालेलं आहे. कुठे 2 पदरी 4 पदरी तर कुठे 4 पदरीचे 6-8 पदरी असे रुंदीकरण झाले आहे. आणि यापैकी अनेक महामार्ग हे फार प्राचीन काळापासून वापरात होते आणि या महामार्गांच्या दुतर्फा डेरेदार वृक्षांची रांग होती. पण रुंदीकरण करताना या महामार्गावरील बहुतेक सगळ्या वृक्षांची कत्तल झालेली दिसते. हा आकडा साधारणतः 7 लाखांच्या घरात आहे. या वृक्षसंहारामुळे त्या भागातील पर्यावरणाची पार रांगोळी झालेली आहे. वृक्षतोड झालेल्या भागातील जैवविविधता लयाला गेली असून अवघे पर्यावरण उद्ध्वस्त झाले आहे. आज राज्यातील एकाही महामार्गावर झाडांची सावली म्हणून बघायला मिळत नाही. त्यामुळे उजाड आणि वैरान वाळवंटातून प्रवास केल्यासारखे वाटते. भर उन्हाळ्यात या मार्गावरून प्रवास करणे जवळजवळ अशक्य होऊन जाते. या भयावह वृक्षतोडीचा परिणाम होऊन दिवसेंदिवस महामार्गाच्या भागात तापमान वेगानं वाढताना दिसत आहे. पर्यायी वृक्ष लागवड केवळ कागदावरच दिसते आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.